श्री स्वामी समर्थ मंडळी, तर आता 25 तारखेपासून श्रावण महिना सुरू होतोय, म्हणजे श्रावण मासारंभ चालू होते. तर यामध्ये किती सोमवार आहेत, उपवास कसा करावा, तो कसा सोडावा, काय खाऊन सोडावा, किंवा श्रावण सोमवारात आपण शिवामूठ कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी, त्याचसोबत आपल्याला ह्यावेळी एकूण किती सोमवार आलेले आहेत श्रावण महिन्यात, तर अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर यंदा श्रावण आहे तो 25 तारखेला सुरू होतोय, शुक्रवारी 25 जुलैपासून, आणि एकूण 4 सोमवार आलेले आहेत. तर पहिला सोमवार आहे तो 28 जुलैला आलेला आहे, आणि दुसरा श्रावण सोमवार येतोय तो आहे 4 जुलैला, 4 ऑगस्टला सॉरी, आणि तिसरा श्रावण सोमवार येतोय तो 11 ऑगस्ट, आणि चौथा श्रावण सोमवार येतोय तो 18 ऑगस्टला. तर असे एकूण 4 सोमवार पडलेले आहेत. तर आता काही जण हे 4 सोमवारचा उपवास करतात, आणि काही जण आहेत ते अख्खा श्रावण म्हणजे श्रावणी केली जाते, दिवसभर फलाहार करतात आणि संध्याकाळी जेवण करतात. एक वेळ फक्त जेवण असतं. आता ज्याला जसं शक्य आहे ते करतात, आणि काही जण तर 16 सोमवाराचं व्रतसुद्धा करतात, कारण आपले ज्या कुमारी मुली आहेत त्या चांगला पती किंवा चांगला वर मिळावा म्हणून हे 16 सोमवाराचं व्रत करतात. तर ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्या आपलं म्हणजे संसार व्यवस्थित चालावा, आपलं मुलं बाळ सुखी राहावी, किंवा आपलं पतींचं कामधंदा असेल किंवा जे काही नोकरी व्यवसाय असेल त्यामध्ये त्यांना यश भेटावं, यासाठी सुद्धा 16 सोमवाराचं व्रत केलं जातं, किंवा संतान प्राप्तीसाठी सुद्धा हे 16 सोमवाराचं व्रत केलं जातं. कारण भोळा शंकर आहे तो लगेच हाकेला धावतो असं मानलं जातं, आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण होतात. आणि तसा बरंच अनुभवसुद्धा आहेत. तुम्ही जर 16 सोमवाराचं व्रत केलं तर तुमचे 16 सोमवार कंप्लीट व्हायच्या आधीच तुमचे ते कुठली इच्छा असेल ती पूर्ण होते. तर आता मान्यावर आहे, ज्याचं त्याचं म्हणजे तुम्ही केवढी मनापासून सेवा करता, जेवढी भक्ती करता त्याचं, किंवा जे चांगलं कर्म करता त्याचं चांगलं फळ हे तुम्हाला भेटणारच आहे. तर कोणतीही अंधश्रद्धा न ठेवता फक्त श्रद्धा देवावरती ठेवून ही उपवास किंवा भक्ती आहे ती करावी. कारण अंधश्रद्धा आली की मग तिथं वेगळं वळण लागतं. त्यामुळे श्रद्धा ठेवून तुम्ही भक्ती करा, तुमचं कर्म चांगलं ठेवा, नक्कीच त्याचं फळ तुम्हाला भेटतं. तर आता श्रावण सोमवार आहे, तर एकूण 4 सोमवार आलेले आहेत. तर कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी असा प्रश्न पडतो. तर एखाद्या वर्षी 5 सोमवार येतात, एखाद्या वर्षी 4 सोमवार येतात. तर ह्या वर्षी 4 आलेले आहेत, आणि पहिली शिवामूठ आहे ते म्हणजे तांदूळ, आणि दुसऱ्या सोमवारी आपल्याला जी शिवामूठ अर्पण करायची आहे ती आहे तीळ, आणि तिसऱ्या सोमवारी आपल्याला जी शिवामूठ अर्पण करायची आहे ती आहे हिरवे मूग, आणि चौथ्या सोमवारी आपल्याला जी शिवामूठ अर्पण करायची आहे ती आहे जवस. तर तांदूळ, तीळ, मूग आणि जवस, आणि 5वा जर सोमवार आला तर सातू अर्पण केले जातात. तर अशा पद्धतीने 5 सोमवारी किंवा 4 सोमवार जसं येतील त्या क्रमाने हे शिवामूठ अर्पण केली जाते. आता श्रावण सोमवारची जी पूजा असते ती कशी करावी किंवा कशी मांडावी, तर सुरुवातीला आपल्याला दिवा लावून घ्यायचा, दिव्याची पूजा करायची. अग्नीच्या साक्षीने कोणतीही पूजा केली तर ती लवकर देवापर्यंत पोहोचते. आणि सर्वात अगोदर आराध्य दैवत आपलं गणपती बाप्पा, तर त्यांची जी आपल्या मंदिरात मूर्ती आहे ती घ्यायची, त्याला छान पाण्याचा, दुधाचा पण किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा, हळदी कुंकू, अक्षता, फूल व्हायचं, साखरेचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला इथं दाखवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाची अगोदर पूजा करून घ्यायची. आणि जर तुम्ही 16 सोमवाराचं व्रत करत असाल तर कलश स्थापना करा, आणि फक्त सोमवार असेल तर कलश स्थापना करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही आता जे काही तुमच्याकडे शिवलिंग आहे तर ते घ्या, त्यावरती आपल्याला शिवलिंग असंच न ठेवता आपण ह्याचं पान ठेवायचं, म्हणजे खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यावरती बेलाचं पान ठेवायचं, आणि वरून परत आपल्याला मग अभिषेक करायचा आहे. आणि आपल्याला तो आपण आता बाप्पांचा अभिषेक करताना आपल्याला बाप्पांचं स्मरण करायचं आहे, आणि ह्याचं शिवलिंगावर हे करत असताना तर त्यांचं स्मरण करायचं आहे. तर अशा पद्धतीने पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा, आणि नंतर छान शिवलिंग पुसून घ्यायचं, आणि हे अभिषेक केलेलं पाणी एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं, आणि ताट स्वच्छ करून किंवा दुसरं तामण असेल तुमच्याकडे तरी ते घ्यायचं आहे. आणि शिवलिंग अगोदर असं स्वच्छ, नंतर दुसऱ्या स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचं, आणि नंतर असं इथं ह्या तामणामध्ये बेलपत्र ठेवलेलं आहे. फुलं जी असतील ती अशी या पूजेमध्ये पांढऱ्या फुलाला महत्त्व आहे. त्याचबरोबर ही पूजा आहे ती तुम्ही सकाळी संध्याकाळी
मांडू शकता. आता 16 सोमवाराचं व्रत असेल त्यावेळी ती शक्यतो सायंकाळी पूजा मांडली जाते, पण तुमचा नुसता सोमवार असेल तर ही सकाळची पूजा तुम्ही मांडू शकता. आणि इथं आपल्याला हे करून घ्यायचं आहे, जे भस्म असतं ते अगोदर लावून घ्यायचं आहे, अष्टगंधसुद्धा व्हायचं आणि वस्त्र अर्पण करायचं आहे पांढऱ्या कलरचं. आणि तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र तुम्ही पूजा करताना घालू शकता, ते पवित्र मानलं जातं. नंतर इथं माळ असेल रुद्राक्षाची तर ती घालू शकता. नंतर पांढरं फूल वाहून घ्यायचं आहे. नंतर हे धोत्र्याचं फूल आणि फळ हे या दिवशी वाहणं खूप म्हणजे चांगलं मानलं जातं, कारण आपल्यातले जे विकार आहेत, वाईट विकार आहेत, जे दुर्गुण आहेत ते आपण अर्पण करतो शिवाला आणि आपल्यामध्ये चांगले गुण येण्यासाठी हे असं केलं जातं किंवा ही फार पूर्वीपासून पद्धत आहे. तर इथं आता तुम्हाला 108 वेळा बेलपत्र असतील तर 108 वेळा व्हायची. आता जशी तुमच्याकडे आहेत तशी तुम्ही वाहून घ्या. आणि जे बेलपत्र वाहतो ते असं पालतं घालायचं आहे. त्यानंतर देठ आहे तो त्याचा तोडून घ्यायचा आहे आणि एखादा इथं विडा मांडायचा आहे. तर विड्याचं जे साहित्य असतं ते तुम्ही ठेवू शकता विड्यावरती. आणि अशा पद्धतीची पूजा करून घ्यायची आहे. तर पहिल्या सोमवारी आणि सोमवारी आता बऱ्याच ठिकाणी ना 2 वेळा मीठ खाल्लं जात नाही, कारण 2 वेळा मीठ खाल्लं तर सोमवार सुटला जातो. त्यामुळे सकाळचा फलाहार केला जातो, जसं की दूध असतील, फळं असतील, ड्रायफ्रूट असतील ते घेतलं जातं. त्यामध्ये मीठ नसतं. शक्यतो भगर असते किंवा वरीचा भात असतो तो या उपवासाला चालत नाही, त्यानं उपवास सोडला जातो असं मानलं जातं. आणि त्यामुळं त्यामध्ये मीठ येतंच. त्यामुळं जेव्हा आपण खिचडी वगैरे खातात तर ती पण बऱ्याच ठिकाणी खाल्ली जात नाही, फक्त फळं, दूध असं घेतलं जातं. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता. आणि संध्याकाळी मात्र सोमवार सोडला जातो. आणि आपण आता पूजा झाल्यानंतर आरती वगैरे, बाप्पांची आरती, नंतर शिवाची आरती हे सगळं करायचं आहे. आणि ह्या पूजेमध्ये कापूर जाळण्याला फार महत्त्व आहे. कर्पूर आरतीसुद्धा केली जाते, कारण शिवाला कापूर ह्या पूजेमध्ये अवश्य जाळला जातो. धूप, कापूर, अगरबत्ती नसेल तरी चालेल, पण कापूर मात्र हवा आहे. आणि संध्याकाळी आता उपवास सोडताना जसं आपण जे काही बनवले त्यावर ते उपवास सोडला जातो. अगोदर नैवेद्य दाखवायचा आणि उपवास सोडायचा. पण उपवास सोडताना ह्या श्रावण महिन्यात मुळा खाल्ला जातो आवर्जून. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. तर असे 4 सोमवारी. आणि आता शिवामूठ कशी अर्पण करायची त्याचा व्हिडिओसुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते अपलोड करेन. आणि पूजा कशी करावी, आता पूजा कशी करावी हे तर इथं तुम्ही पाहिलेलं आहे. आता पहिल्या सोमवारची शिवामूठ कशी अर्पण करायची ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर परत एकदा तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.